हॅलो फ्रेंड्स, मी पूजा स्वागत करते तुमचं आपल्या चॅनल चविष्ट रेसिपीजवर। आज मी तुमच्यासाठी खास केरळच्या कुलुक्की सरबताची रेसिपी घेऊन आलेली आहे। कुलुक्की सरबत हे केरळचे एक लोकप्रिय पेय आहे। मल्याळममध्ये कुलुक्की या शब्दाचा अर्थ घुसळणे असा होतो, त्यावरून या सरबताला कुलुक्की सरबत हे नाव पडलेले आहे। हे सरबत करताना जितका जास्त वेळ घुसळले जाईल तितकी याची चव वाढते। तसेच उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी हे सरबत खूप मोलाचे आहे। चला तर आता आपण याच्या रेसिपीला सुरुवात करूया। हे सरबत तयार करण्यासाठी मी सर्वप्रथम एका बाउलमध्ये 2 चमचे सब्जा बी भिजत घालणार आहे। शरीरातील उष्णतेवर सब्जा हा रामबाण उपाय आहे। उन्हाळ्यात काहिली होते, जीव हैराण होतो, त्यावर सब्जा बी हे आपल्यासाठी शरीराला नक्कीच थंडावा देण्याचे काम करतात। इथे मी सब्जा भिजण्या इतपत पाणी घालून घेतलेले आहे। हे सब्जा बी आपल्याला 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचे आहेत। सरबत करण्यासाठी मी ते आता 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेणार आहे। त्याचबरोबर एका लिंबाचे स्लाइस करून घेणार आहे। पंधरा मिनिटं झालेली आहेत आणि सब्जा व्यवस्थित भिजलेला आहे। आता एका बॉटलमध्ये मी 2 ते 3 चमचे भिजवलेला सब्जा घालून घेणार आहे। यामध्ये मी आता चिमूटभर मीठ घालून घेणार आहे। तसेच 3 चमचे साखर घालून घेणार आहे। तुम्हाला हे सरबत कितपत गोड आवडतं त्यानुसार तुम्ही साखरेचे प्रमाण कमी किंवा जास्तही करू शकता। यामध्ये आता आपण मगाशी उभ्या चिरून घेतलेल्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर एक लिंबाची स्लाइस घालून घ्यायची आहे। तसेच यामध्ये आता 15 ते 20 पुदिन्याची पाने घालून घ्यायची आहेत। त्याचबरोबर यामध्ये मी एक लिंबाचा रस घालून घेतलेला आहे। यामध्ये मी आता 4 ते 5 आईस क्यूब्स घालून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर 1 ग्लास थंड पाणी घालून घेतलेलं आहे। आता या बॉटलला झाकण लावून घेणार आहे आणि ही बॉटल व्यवस्थित शेक करून घेणार आहे। जेवढे जास्त हे सरबत घुसळले जाईल तितकी याची चव वाढते, त्यामुळे जास्तीत जास्त वेळ याला शेक करून घ्यायचा आहे। उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पेय केली जातात, त्यापैकीच हे कुलुक्की सरबत केरळ स्पेशल सरबत आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा। 5 मिनिटं शेक केल्यानंतर आपले केरळ स्पेशल कुलुक्की सरबत तयार झालेले आहे। साधं, सोपं, आंबटसर, गोडूस आणि तिखट मिक्स चवीचं कुलुक्की सरबत पिण्यासाठी तयार आहे। दिलेल्या मेजरमेंटनुसार हे सरबत 2 जणांसाठी पुरेसं होतं। तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त, वेगळ्या आणि भन्नाट रेसिपीबरोबर। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट खात रहा, कारण खाण्यासाठी जन्म आपुला। बाय।